मना सांग का खुणा माझे प्रेमात वेड्या मना सांग ना खुणा माझे मना प्रेमात जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्या अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली लिंक करून इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन केल्याबरोबर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार। तर फर्स्ट स्टेप काय करायचे, स्टार्टिंगला येऊन खाली प्लस चिन्ह क्लिक करून आणि तुमचा इमेज इथं ॲड करून घ्यायचा। आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज केलेला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। त्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आणि याची जी लेंथ आहे ती बघू शकता। इथं आपल्याला 6.13 पर्यंत वाढवून हा इमेज लेअर लॉंग क्लिक करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। म्हणजे बॅकग्राऊंडला जे इमेज आपण फ्रंटला इमेज यूज केले त्याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। त्यानंतर इमेज आहे तो प्रॉपर ॲडजस्ट करून सेट करायचा आहे आणि नेक्स्ट स्टेप काय करायचे की या इमेज लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑप्शनसाठी क्लिक करून 30% करून घ्यायचे। 30% करून घेतल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। त्यानंतर काय करायचं, ग्रुप नंबर 1 त्याला सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला खालील चिन्ह क्लिक करून तुमचा एक इमेज ॲड करून त्याची लेंथ प्रॉपर वाढवून मधोमध घ्यायचा आहे। त्यानंतर याची साईज कमी जास्त करून या शेपमध्ये प्रॉपर असा आपल्याला सेट करायचं। बघू शकता अशा प्रकारे मी अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर या शेपमध्ये सेट करतोय। त्यानंतर बघू शकता ग्रुप 2लाही अशाच प्रकारे इमेज ॲड करून प्रॉपर त्याची लेंथ वाढवून मधोमध घ्यायचा आहे आणि या शेपमध्ये प्रॉपर असा ॲड करून घ्यायचा आहे। ॲड केल्याबरोबर बॅक निघून तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे 3 नंबरलाही तुम्हाला काय करायचं, इमेज ॲड करून त्याची प्रॉपर लेंथ वाढवून साईज कमी जास्त करून अशा प्रकारे सेट करायचं आहे। सेट केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक युनिक असा दिसून येणार आहे। तर आता बघू शकता 4ही इमेज लेअर आपण प्रॉपर ॲड केलेले आहेत। आता नेक्स्ट स्टेप आपल्याला काय करायचं आहे, बघू शकता हा 4था इमेज लेअर ॲड केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचे की बॅक निघून तर बघू शकता 6.13 पासून तुम्हाला एक खाली प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि तुमचे बाकीचे इमेज आहेत ते इथे एक प्रमाणे काय करायचं ॲड करून घ्यायचं। ॲड करून घेतल्यानंतर बघू शकता इथे 4 इमेज लेअर ॲड करायला लागतं। ॲड केल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला काय करायचं आहे, क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे की खालील तुम्हाला PNG दिसत आहे ते PNG फक्त काय करायचं आहे, लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायचे। अशा प्रकारे वरती सेट केल्यानंतर या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथं हे 2 इफेक्ट दिसत आहेत। तर पहिला इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट लावून पहिल्यांदा आपल्याला बघू शकता 6.13 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि एक इमेजमध्ये सोडून 10.1ला पेस्ट करायचे आहे। त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे की 8 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे आणि त्यानंतर लास्ट 11.27 अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। याला सेव्ह करण्यासाठी बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर सेव्ह करण्यासाठी काय करायचे, वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।